सर्व विद्यार्थी मित्रांचं हार्दिक स्वागत आहे। आजच्या लेक्चरमध्ये आपण SRPF गट क्रमांक 1 पुणे 2021 संपूर्ण प्रश्नपत्रिका विश्लेषण घेणार आहे। तरी सर्वांना विनंती करेल व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। लेक्चर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। प्रयत्न सोडू नका, सुरुवात नेहमी कठीणच असते। पोलीस भरती जीके डेली टेस्ट टाइम लावून 15 मिनिटात 30 प्रश्न माझ्या संगे। हे आहेत मित्रांनो बॅच कोर्सेस। मराठी व्याकरण वीकली 2 टेस्ट सकाळी 10 वाजता। हा आहे आपला महाराष्ट्र, प्रिय असा तो महाराष्ट्र आमचा। चला तर लेक्चरला सुरुवात करू। आहारात लोह खनिजांचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो? आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो? कोणता आजार होतो मित्रांनो? ॲनिमिया। खालीलपैकी कोणते पक्षी अभयारण्य नाही आहे? खालीलपैकी कोणते पक्षी अभयारण्य नाही आहे? तर मित्रांनो नाल सरोवर हे पक्षी अभयारण्य नाही आहे। बाकी सलील अली हे पक्षी अभयारण्य आहे, केवलादेव हे देखील आहे आणि ताडोबा देखील आहे। राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना कोणत्या साली झाली? राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना कोणत्या साली झाली? तर मित्रांनो 1948 मध्ये। दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला डॅश डॅश अवयव असे देखील म्हणतात। दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणतात मित्रांनो? उभयनामी अव्यय। देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे डॅश डॅश होय। देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे संसद होय। LIC ही संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर मित्रांनो LIC ही संस्था विमाशी संबंधित आहे। संस्कृतमधून मराठीत जसेच्या तसे आलेले शब्दांना काय म्हणतात? संस्कृतमधून मराठीत जसेच्या तसे आलेल्या शब्दाला तत्सम म्हणतात आणि संस्कृतमधून थोडाफार बदल होऊन येणारे शब्दाला तद्भव म्हणतात। नामाचा उच्चार पुन्हा होऊ नये म्हणून नामाऐवजी येणाऱ्या विकारी शब्दाला डॅश डॅश असे म्हणतात। पटपट सांगा मित्रांनो। नामाचा उच्चार पुन्हा होऊ नये म्हणून नामाऐवजी येणाऱ्या विकारी शब्दाला काय म्हणतात? सर्वनाम। महाराष्ट्रात डॅश डॅश शहरात पोलीस आयुक्तालय नाही। कोणत्या शहरात पोलीस आयुक्तालय नाही? तर मित्रांनो उस्मानाबाद येथे पोलीस आयुक्तालय नाही। पोलीस क्षेत्राशी संबंधित करणारी संस्था कोणती? पोलीस क्षेत्राशी संबंधित करणारी संस्था कोणती आहे मित्रांनो? BPR&D। भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहेत? भामरागड टेकड्या कुठे स्थित आहेत? तर मित्रांनो गडचिरोली या ठिकाणी। निष्कवेत घेणे म्हणजे काय? निष्कवेत घेणे म्हणजे काय? तर मित्रांनो निष्कवेत घेणे म्हणजे स्वतःच्या मिठीत घेणे। संधी म्हणजे काय? संधी म्हणजे मित्रांनो सांधणे होय। पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल? किती भयानक वाडा आहे हा? किती भयानक वाडा आहे हा? कोणते विरामचिन्ह वापराल शेवटी? कोणते मित्रांनो? उद्गारवाचक। खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे? खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे? तर मित्रांनो अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर ही योग्य आहे। तर नागालँडची कोणती आहे मित्रांनो? कोहिमा। मिझोरमची कोणती आहे मित्रांनो? ऐझवाल। मणिपूरची कोणती आहे मित्रांनो? इंफाळ। महाराष्ट्राची किनारपट्टी डॅश डॅश म्हणून ओळखली जाते। महाराष्ट्राची किनारपट्टी कशामधून ओळखली जाते? तर मित्रांनो कोकण किनाऱ्यामधून ओळखली जाते। शेवटपर्यंत बघा मित्रांनो लेक्चर, तुम्हाला खूप फायदा होणार। कल्पवृक्ष या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? कल्पवृक्ष या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? तर किती व्यंजने आहेत मित्रांनो? 6 व्यंजने आहेत। मेरी कॉम ही भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मेरी कॉम मित्रांनो बॉक्सिंगशी संबंधित आहे। महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने व जिल्हे यांच्या जोड्या जुळवा।
ताडोबा मित्रांनो चंद्रपूर, नवेगाव मित्रांनो गोंदिया, पेंच मित्रांनो नागपूर आणि गुगामल मित्रांनो अमरावती. 1चं 4 आहे, 2चं 1 आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं राईट राहणार. ड वर्ण कोणत्या प्रकाराचा आहे? ड वर्ण मित्रांनो स्वतंत्र आहे. पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? तर मित्रांनो नवी मुंबईमध्ये उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही. इथं 9 झालं, इथे नवी मुंबई पाहिजे. भांगडा हा कोणत्या राज्याचे नृत्य आहे? तर मित्रांनो पंजाबचं नृत्य आहे भांगडा. खालील नमूद सह्याद्रीतील प्राकृतिक भूरचनेचे उत्तर ते दक्षिण अभिमुखता करून काम लिहा. उत्तर ते दक्षिण पासून तुम्हाला लावायचा आहे, वरून खालपर्यंत क्रम लावायचा आहे. अगोदर काय येणार मित्रांनो? अगोदर रायगड किल्ला येणार, मग काय येणार मित्रांनो? वरण घाट येणार, मग प्रताप किल्ला, त्यानंतर कुंभारली घाट. म्हणजे अगोदर सी, मग बी, म्हणजे ऑप्शन क्रमांक CBDA हे बरोबर राहणार आपलं. भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? तर मित्रांनो राष्ट्रपती असतो. भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षेची नियुक्ती डॅश डॅश कडून होते. कोणाकडून होते मित्रांनो? राष्ट्रपतीकडून होते. जर सुरत ते औरंगाबादपेक्षा मोठी आहे, हा गणित बुद्धिमत्ताचा क्वेश्चन आहे, आरामशी सोडवा. सुरत औरंगाबादपेक्षा मोठा आहे, तर मित्रांनो सुरत ग्रेटर दॅन औरंगाबाद, म्हणजे औरंगाबादपेक्षा मोठा काय आहे? सुरत. मुंबई हे पुण्यापेक्षा मोठे आहे. मुंबई हा यम आहे, मुंबई हा पुण्यापेक्षा मोठा आहे. मोठा असेल तर पुणे हे सुरतपेक्षा मोठे आहे. पुणे हे सुरतपेक्षा मोठे आहे, बरोबर आहे. पुणे हे सुरतपेक्षा मोठे आहे. तर सर्वात मोठे शहर कोणते? तर मित्रांनो मुंबई राहणार, ऑप्शन क्रमांक 1. सर्वात लहान विचारलं असतं तर औरंगाबाद. आरामशी सोडा क्वेश्चन. जशाची तशी संख्या मानून टाकायचं. 1 0 माऊसने लिहित आहे मित्रांनो, म्हणून थोडंफार वेगळे अक्षर येतील, तर ॲडजस्ट करून घ्यायचं. 0.5 म्हणजे किती म्हटलं? 1 जशाले तसं लिहून घ्यायचं, 5 खाली लिहून घ्यायचं. तर पॉईंटच्या नंतर किती घर गेले मित्रांनो? 2 घर गेले. हे बघा इथे पॉईंटच्या नंतर 2 घर गेले, तर वरती 2 0 वाढून द्यायचे. आता ह्याच 5ने 100ला भागायचं. 5 1 5, 5 2 10, हा 0 जशाले तसा वरती. तर आपले ॲन्सर 20 येऊन जाणार. $275 उमेदवारांची परीक्षेला निवड झाली, त्यापैकी 255 उमेदवार पास झाले, तर पास झालेल्या उमेदवारांची टक्केवारी किती? एकूण उमेदवार किती होते मित्रांनो? 275 लिहून घ्यायचं. 275. पास किती झाले त्याच्यापैकी? 255. आपल्याला टक्केवारी विचारलं म्हणून गुणेला 100 करून टाकायचं. आता कोणत्या संख्येने भाग जातो मित्रांनो? 100ला आणि 275ला 25ने जातो. 25 चोक 100, 25 11 275. आता मित्रांनो काय उरले वरती अंशामध्ये? 255 गुणेला 4 किती होतात मित्रांनो? 1000. 20 होतात.
खाली का उरले होते मित्रांनो 11, म्हणून इथे लिहून घ्यायचं 11. आता ह्याच 11ने 1020ला भागायचा. 11 9 99, किती उरले मित्रांनो 3 उरले. 11 दुनी 22, 30मधून 22 गेले, किती उरतात मित्रांनो 8. 11ने 8ला भाग नाही जात, म्हणून इथे पॉईंट देऊन द्यायचं 92च्या बाजूने आणि इथे एक 0 वाढून द्यायचं. 11 7 77, 92.7 हे आपलं ॲन्सर आलं. के हा जेचा भाऊ आहे, यम ही केची बहीण आहे, पी हा यनचा भाऊ आहे, यन ही जेची मुलगी आहे, तर यस हा यमचा बाप आहे, तर पीचा कोण. हा क्वेश्चन रद्द होत होता मित्रांनो पेपरामध्ये, पण रद्द झालं नाही. तसं देखील काढता येतो. तुम्ही ट्राय करशान, याचा ॲन्सर के राहणार. तुम्ही ट्राय करशान. दोन संख्याची बेरीज 46 व वजाबाकी 2 आहे, तर त्याचे गुणोत्तर किती. दोन संख्येची बेरीज म्हटलं 46 लिहून घ्यायचं, +2 करायचं, कारण की बेरीज म्हटलं म्हणून, आणि छेदात 2 लिहून घ्यायचं. आता 46 आणि 2 किती होतात मित्रांनो 48, आणि छेदात 2 जशाले तसं. आता ह्या दोन्ही 48ला भागलं तर 24 येणार. आणि मग का म्हटलं वजाबाकी 46 लिहून घ्यायचं जशाले तसं, वजाबाकी म्हटलं म्हणून -2, छेदामध्ये 2. आता मित्रांनो 46मधून 2 गेले, किती उरतात मित्रांनो 44. इथे 2 जशाले तसं. आता ह्याच दोन्ही 44ला भागाचं, 2 दुनी 4, 2 दुनी 4, किती आले मित्रांनो 22. तर ह्या दोन संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो मित्रांनो 2ने भागून आपण 2 1 2 2 1 2 2 1 2 2 दुनी 4. तर मित्रांनो 12 ही बेरीज आली आणि 11 ही वजाबाकी आली. आपल्याला गुणोत्तर विचारलं होतं, तर 12 11 हे गुणोत्तर आलं. ऑप्शन क्रमांक 1. पी हा केचा भाऊ आहे, यस हा पीचा मुलगा आहे, टी ही केची मुलगी आहे, ई आणि के परस्पर बहिणी आहेत, तर ईचे टीशी नाते काय. ईचे टीशी नाते काय. पी हा कोण आहे मित्रांनो, पी हा केचा भाऊ आहे. पी हा केचा भाऊ आहे. यस हा पीचा मुलगा आहे. पीचा मुलगा कोण आहे यस, इथे मुलगा आहे. टी ही केची मुलगी आहे. केची मुलगी कोण आहे मित्रांनो टी. ई आणि के हे परस्पर बहिणी आहेत. ई आणि के हे परस्पर बहिणी आहेत. आणि केची मुलगी कोणती होती टी. आणि ई आणि हे के परस्पर बहिणी आहेत, म्हणजे हे बहिणी बहिणी आहेत के आणि ई. आणि केची मुलगी टी आहे, तर ईशी टीचे नाते काय. हे बहिणी बहिणी आहेत आणि बहिणीची मुलगी एक ई आणि टीची नाते का म्हटलं तर मावशी लागणार, कारण की बहिणी बहिणी आहेत आणि खाली बहिणीची मुलगी आहेत, तर मुलगी का म्हणणार मावशीला, बहिणीला, मम्मीच्या बहिणीला मावशी. प्रश्नचिन्हाच्या जागी प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 1चा वर्ग 1च राहते, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49. तर इथं काय येणार मित्रांनो 8, आणि 8चा वर्ग का होतो 64, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4. BCD बरोबर JKL, तर PQR बरोबर काय होणार.
माऊसने लिहित आहे मित्रांनो, थोडंफार ॲडजस्ट करा. BCD हे सिक्वेन्स वाईज आहेत मित्रांनो. BCD त्याच्यानंतर 5 घर सोडलं तर JKL येणार. तसंच PQR आहे, 5 घर सोडलं तर XYZ येणार. XYZ हे आपले ॲन्सर झालं. त्रिकोणाचा एक कोन इतर दोन कोनाच्या बेरजे इतका आहे. जर राहिलेला दोन कोनाचे गुणोत्तर आहे 4/5 असेल तर त्रिकोणाच्या कोनाचे माप किती असेल? गुणोत्तर किती आहे मित्रांनो त्रिकोणाचं? 4/5. तर आपण 4ला 40 मानू प्लस 5ला 50 मानू. तर का म्हटलं, आपण 4ला 40 मानलं, 5ला 50 मानलं, त्या त्रिकोणाच्या कोनाचे माप किती होणार? म्हणजे जे गुणोत्तर होतं गुणोत्तरचं आपण 40 मानलं आणि 50 मानलं, तर यांचे कोनाचे माप किती होणार म्हणते? तर 90 अंशाचं होणार. म्हणजे ॲन्सर 2 राहणार आहे आपलं. एक गोदामातील अन्न 1000 कुटुंबांना 15 दिवस पुरते, तर तेच धान्य 500 कुटुंबांना किती दिवस पुरेल? 1000 कुटुंबांना किती दिवस पुरते मित्रांनो? 15 दिवस. लिहून घ्यायचं 1000 गुणेला 15 करून टाकायचं, पुरते. तर तेच धान्य 500 कुटुंबांना किती दिवस पुरेल? छेदामध्ये 500 लिहून घ्यायचं मित्रांनो. आता करायचं काटाकाटी. हे 2 शून्य कट, हे देखील 2 शून्य कट. 5 1 5, 5 2 10. आता काय उरले मित्रांनो वरती? 2 गुणिला 30. तर किती दिवस पुरेल? 30 दिवस पुरेल ते अन्न. एका चौरसाचे क्षेत्रफळ 324 चौरस सेमी आहे, तर त्यांची लांबी किती आहे? क्षेत्रफळ वर्गाच्या नुसार असते मित्रांनो. तर 324 हा क्षेत्रफळ आहे. आपल्याला लांबी पाहिजे. लांबी म्हणजेच बाजू, म्हणजे 18 हे ॲन्सर येऊन जाणार, कारण की 18चाच वर्ग 324 आहे. एका व्यापाऱ्याने 520च्या किमतीवर 15% सूट दिल्यास ती वस्तू किती रुपये किमतीला पडेल? तुम्ही देखील सोडून बघा मित्रांनो हा गणित. सगळेच गणित सोडून बघा. आपण सुरुवातीला 100 रुपये किंमत समजू. 100 रुपये किंमत समजली आपण. त्याच्यावर किती सूट मिळाली त्याला? 15%. म्हणजे 100तून 15 काढून टाकले तर किती उरतात मित्रांनो? 85. म्हणून 15% सूट आपण 85 लिहिली. तर व्यापाऱ्याची किंमत किती होती मित्रांनो? 520. सूट दिल्यास ती वस्तू किती रुपयाला पडेल? म्हणजे 520 रुपयाला होती ती वस्तू. 15% सूट दिल्यावर कितीला पडेल? इथे क्वेश्चन मार्क देऊन द्यायचं. आता करायचं तिरकस गुणाकार. 520चा 85 सांगे. 520 गुणेला 85 आणि 100 मित्रांनो छेदात लिहून घ्यायचं. आता करायचं काटाकाटी. हा शून्य कट, हा शून्य कट. 5ने भाग जातो मित्रांनो. 5 2 10, 5 1 5. 8मधून 5 गेले 3 उरतात, लिहून घ्यायचं. 5 7 35. आता ह्याच 2ने 52ला भागाचं, भाग जाते. 2 1 2, 2 2 4, 1 उरला, 2 1 12. 26 गुणेला 17. काय उरले मित्रांनो? 26 गुणेला 17. 26 गुणेला 17 केला तर मित्रांनो आपल्याला 442 हे आपले ॲन्सर मिळून जाणार. म्हणजे ती वस्तूची किंमत मिळेल. 8% सरळ व्याजाने 10 वर्ष मुदतीकरिता घेतलेली किती रक्कम 3600 रुपये होईल? असे क्वेश्चन मित्रांनो ऑप्शनवरून सोडा लागते, कारण की मुद्दल दिलीच नाही आपल्याला, राज दिलेली आहे डायरेक्ट. तर मुद्दल आपण 2000 पकडू, बघू निघते काय. 2000
मुद्दल गुन्हेला दर किती आहे मित्रांनो? 8% लिहून घ्यायचं 8. किती वर्षासाठी आहे मित्रांनो? 10 लिहून घ्यायचं 10. छेदात मित्रांनो 100 करून टाकायचं. सॉरी, इथे 10 पाहिजे होते. छेदात मित्रांनो 100 करून घ्यायचं. मुद्दल गुन्हेला दर गुन्हेला व्यास आता काढून आपण. हा 0 कट, हा 0 कट, हा 0 कट, हा 0 कट. तर मित्रांनो किती उरले मित्रांनो? 8 गुन्हेला 10 केलं 80 येतात. 80 गुन्हेला 20 केलं तर किती येतात मित्रांनो? 1600. तर 1600 हे का झालं आपलं? व्याज झालं. 1600 हे का झालं? व्याज झालं. आता हे 1600 का झालं आपलं? व्याज झालं. मुद्दल का धरली होती आपण? 2000. आता ह्या 2000मध्ये हे 1600 प्लस केलं तर 3600 रुपये येऊन जातील. 3600 रुपये येतील. तर आपण जे ऑप्शन घेतलं होतं तेच आपलं ॲन्सर राहणार, मुद्दल. हा क्वेश्चन नीट सोडवा. अगोदर इले वरत टाका मित्रांनो. 4 1 4, 5 1 5, प्लस जसे लेट असं ठेवून द्यायचं. मग खालची क्रिया करायची. 4 5 20. हे नंतर सोडून आपण इकडचं अगोदर ही क्रिया सोडून घेऊ. किती झाले मित्रांनो? 4 5 20. तर मित्रांनो 4 प्लस 5 किती होतात? 9. आणि 20 जशाले तसं ठेवून द्यायचं. आता ही क्रिया करू मित्रांनो. इथे प्लस आहे मित्रांनो, प्लस तिकडं गेला तर मायनस होणार. मायनस किती आहेत? 11 छेदात 20. आता मित्रांनो पाया समान आहे, दोघांचा पाया समान आहे. बघू शकता तुम्ही 20 20. एकदाच 20 लिहायचं मित्रांनो, कारण की पाया समान आहे म्हणून आपण एकदाच 20 लिहिलं. 9 मधून 11 गेले मित्रांनो. 11 मधून 9 गेले किती उरतात? 2 झालं. ह्या संख्येला आणखीन कोणत्या संख्येने भाग जाते का? 2ने जाते. बेक बे बेदाय 20 म्हणजे एकाच 10 हे आपलं फायनल ॲन्सर आलं. माऊसने लिहित आहे मित्रांनो म्हणून थोडाफार प्रॉब्लेम होत आहे, नाहीतर तुम्हाला पूर्ण समजून सांगितलं असतं, लिहून दाखवलं असतं. खालील मालिकेत 4 नंतर 14 ही संख्या किती वेळा आली आहे? बघू आपण. इथे एकदा आलेली आहे 4 नंतर 14. इथे 4 नंतर 14 दुसऱ्यांदा आलेली आहे. इथे 4 नंतर 14 तिसऱ्यांदा आलेली आहे. इथे 4 नंतर 14 चौथ्यांदा. इथे 5व्यांदा. इथे 6व्यांदा. इथे 7व्यांदा. इथे 8व्यांदा. आणि अशी प्रोसेस वरती राहणार. 4 नंतर 14 पहिल्या, 4 नंतर 14 दुसऱ्यांदा, 4 नंतर 14, 4 नंतर 14. एकूण 8 असतात मित्रांनो. 8 आहेत, पण 8 ॲन्सर आहे नाही हा, कारण की ॲन्सर याचा 10 राहायला पाहिजे मित्रांनो, कारण की पुणे SRPFमध्ये 10 दिलेलं होतं, पण इथे 8च क्रिया होत आहेत. तुमच्यासमोर आपण बघितलं 8च क्रिया होत आहेत, इथे 10 पाहिजे. आपण यांचा ॲन्सर 10च मानू, कारण की आयोगाने 10 दिलं होतं, पण ही क्रिया 8च आहे. स्वेटर हा शब्द आपण 72 53 451 असा लिहिला, तर टियर हा शब्द कसा लिहा? सोपी क्वेश्चन आहे मित्रांनो. ही लाईन पकडायची, ही लाईन पकडायची.
टीला का दिलं आपण 4 दिलं, लिहून घ्यायचं 4. ईला काय दिलं मित्रांनो 5 दिलं, लिहून घ्यायचं 5. 4 5 इथंच आहे म्हणून काही सोडायचं नाही, म्हणजे काही पकडायचं नाही, टाईम वाचणार आपला. 45 31 हे आपलं ॲन्सर झालं. दिलेल्या आकृतीत एकूण त्रिकोण किती आहेत? नंबर देऊन द्यायचं 1 2 3 4. आता 4 आहेत मित्रांनो, 4 लिहून घ्यायचं, 4 गुणिले 2 करून घ्यायचं, म्हणजे किती होतात 8. तर एकूण त्रिकोण किती आहेत? 8 आहेत. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. नीट सोडवा क्वेश्चन मित्रांनो. इकडे बघा, 7 7 49, इथे आले 49. 5 5 5 गुणिले 5 25, 5चा वर्ग 25, इथे आले 25. 1 गुणिले 1 केलं तर 1चा वर्ग 1च येणार मित्रांनो. अशीच क्रिया आपल्याला पुढं बघायची आहे. 3 गुणिले 6 म्हणून हे होत नाही, कारण की इथे 6 नाही आहेत. 1 गुणिले 1 एकच पाहिजे, इथे 2 आहेत, हे देखील होत नाही. 3 गुणिले 3 9, इथे 9 आहेत, म्हणजे हे आहे आपलं ॲन्सर. तीन वाजता घड्याळीतील मिनिट काटा हा क्वेश्चन रद्द झालेला आहे मित्रांनो. याचा ॲन्सर 90 अंशाचा राहणार. हा आयोगानेच रद्द केलेला क्वेश्चन आहे. इथे 90 ॲन्सरच नाही आहे, तुम्ही काढून बघू शकता, म्हणून हा क्वेश्चन रद्द केलेला आहे. याचा अंशाचा कोन मित्रांनो 90 डिग्रीचा पाहिजे, 90 अंशाचा कोन पाहिजे. 6 वाजून 15 मिनिटांनी घड्याळाच्या आरशातील प्रतिमेत किती वाजले दिसतील? किती वाजता म्हटला? 6 वाजून 15 मिनिटांनी. आरशातील म्हटला म्हणून 11 वाजून 60 मिनिटातून 6 15 वजा करायचे. 6 15 वजा केलं तर काय येणार मित्रांनो? 60 म्हणून 15 गेले 45. एकच ऑप्शन आहे 45चं, म्हणून हाच आपला ॲन्सर. आता 11मधून 6 गेले तर 5, म्हणजे 5 45 हे आरशातील प्रतिमा दिसेल. एक धावण्याच्या शर्यतीत ए हा बीच्या पुढे होता आणि के हा डीच्या पुढे होता. बी आणि के अगदी बरोबर रेषेत पळत होते, तर या स्पर्धेत विजयी कोण होईल? सोडवा मित्रांनो. ए हा बीच्या पुढे होता. ए हा बीच्या पुढे होता, म्हणून इथे बी लिहून घेऊ. बीच्या पुढे कोण होता? ए. आणि के हा डीच्या पुढे होता. डीच्या पुढे कोण होता मित्रांनो? के. बी आणि के अगदी बरोबर रेषेत होते. बी आणि के हे बरोबर रेषेत आहेत, बघू शकता तुम्ही. बी आणि के हे अगदी बरोबर रेषेत पडत होते, तर या स्पर्धेत विजयी कोण होईल? ए अगोदर आहे, डी लास्ट आहे, तर ए विजय होणार. ए म्हणजे हे आपलं ॲन्सर झालं. एका खेळाडूच्या खालून क्रमांक 5वा आणि वरून क्रमांक 7वा, हे 7 आणि 5ची बेरीज करून टाकायचं. किती होतात मित्रांनो? 7 आणि 5 12, एक मायनस करून घ्यायचं 11. 11 हे आपलं ॲन्सर झालं. जर विंटरला असं म्हटलं तर कॉटनला काय म्हणतील? नंबर वाईज दिलेला आहे. डब्ल्यूला 23 नंबर दिलेला आहे, तर सीचा नंबर किती राहणार मित्रांनो? 3 लिहून घेऊ आपण 3. ओचा किती राहणार मित्रांनो? 20 लिहून घेऊ आपण 20. 15 राहते ओचा. ओचा किती नंबर राहणार मित्रांनो? 15 लिहून घेऊ. टीचं किती नंबर राहते मित्रांनो? 20. आणखीन टी आहे, आणखीन 20. ओचं किती राहते मित्रांनो? 15. एनचं किती राहते मित्रांनो? 14. 3 15 3 15 इथे आहेत. 20 20 20 20 इथे देखील आहेत. 15 15 इथे देखील आहेत. 14 14 इथे देखील आहेत, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे आपले ॲन्सर झालं.
सर्व विद्यार्थी मुलगे आहेत, सर्व मुलगे खेळाडू आहेत, वरील विधानावरून कोणते निष्कर्ष निश्चितपणे निघतो? सर्व विद्यार्थी मुलगे आहेत. एक मिनिट. सर्व विद्यार्थी मुलगे आहेत म्हणजे सर्व विद्यार्थी हे मुलगे. तर सर्व मुलगे हे खेळाडू आहेत. सर्व मुलगे हे खेळाडू आहेत. तर वरील विधानावरून कोणता निष्कर्ष होणार? सर्व खेळाडू मुलगे आहेत? नाही. सर्व मुलगे विद्यार्थी आहेत? नाही. सर्व खेळाडू विद्यार्थी आहेत? नाही. सर्व विद्यार्थी खेळाडू आहेत. हे आपलं ॲन्सर राहणार. हा सोडा मित्रांनो क्वेश्चन. खूप लांब होता व्हिडिओ. 8 वरती टाका अगोदर. 8 वरती टाकले आपण प्लस 12 वरती. 12 वरती गेले. 12 8 96. 96 हे इथं लिहून घ्यायचं छेदामध्ये. 8 आणि 12 किती होतात मित्रांनो? 20 लिहून घ्यायचं. 96 जशाले तसे ठेवून द्यायचे. तर कोणत्या संख्येने भाग जातो मित्रांनो यांना? 4 पंच 20. 4 दोन्ही 8. 9तून 8 गेले 1 उरला. 4 चौक 16 म्हणजे अंशात 5 आणि छेदात 24. 5/24 हे आपला ॲन्सर झाला. ऑप्शन क्रमांक 2. मित्रांनो राहिलेला व्हिडिओ आपण पुढच्या लेक्चरला घेऊ, कारण की व्हिडिओ खूप लांब होत आहे. जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.